कांबळे, राहणार आंबेडकर नगर, जत तालुका जत, जिल्हा सांगली। आज मी आमचं एक मित्र आहे प्रदीप मोरे, त्याच्या फार्मवरती आलो आहे। इथं यायचं कारण म्हणजे आपल्याला हरभरा भुसा लागायचा होता थोडा, आपला स्टॉक तूर भुशाचा हरभरा भुशाचा संपलेला आहे। आता कुठलंही जनावर असून दे, त्याला थंडीत आणि पावसाळ्यात सुका चारा हा अत्यंत महत्त्वाचा असतोय। त्या सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही हरभरा भुसा द्या, तूर भुसा द्या, ज्वारी भुसा द्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गहू भुसा द्या, हरीपत्ती द्या, त्याच्यानंतर बाटूक कुट्टी द्या। कडबा कुट्टी मोठ्या जनावरांना चालत्या, पण शेळ्यांना मेंढ्यांना ही बाटूकची कुट्टी देणं गरजेचं आहे। कारण बाटूक कसं असतंय, कवळा असतंय आणि त्याला पाला असतोय भरपूर, त्याच्यामुळं ती द्यायचं। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर ह्या पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सुका चारा द्यायचं कारण असं आहे की जनावर आपली स्टेबल राहतात, लवकर आजारी पडत नाहीत आणि जास्तीत जास्त त्यांना असं म्हणजे तहान लागत्या। कारण कसं आहे माहिती आहे का, पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात जनावरांना तहान लागणं म्हणजे कमी होतंय। मग हे कसं आहे माहिती आहे का, ह्या हरभऱ्या भुशामध्ये कसं खारट आणि आंबूसपणा असतो, त्याच्यामुळं काय करते जनावर हे खाऊन जास्तीत जास्त पाणी पिते। पाणी पिल्यामुळं होतंय काय, त्यांचं शरीर अत्यंत म्हणजे असं चांगलं राहते। जेवढं जास्त पाणी पिईल जनावर तेवढं चांगलं राहतं या। आणि त्यांना संडास लागणे वगैरे ही थंडीच्या दिवसामध्ये ओल्या चाऱ्यामुळं कसं, नुसतं ओला चारा दिला पावसाळ्यात थंडी दिवसात तर संडास लागतं, सुका चारा दिला तर थंडी लागत नाही। त्याच्यामुळं आपण कधीही कुठलंही पशु पाळा तुम्ही, म्हणजे कुठलंही जनावर पाळा, त्याला सुका चारा महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुका चारा येतातच, त्यातला तुम्ही कुठलाही देऊ शकताय एक प्रकारचा। जर 2 प्रकारचा दिला तर त्याच्यापेक्षा चांगला आहे, असा विषय आहे। त्यामुळं का नाही, प्रत्येकानं आपलं सुका चाऱ्याचा स्टॉक ह्यो थंडीत आणि पावसाळ्यात तर फुल स्टॉक असावा सुक्या चाऱ्याचा। हे आमच्या जोडीदाराचं फार्म आहे बघा सगळं। ह्याच्यामध्ये सगळं तूर हे सॉरी ह्याच्यामध्ये जर्सी आहे, त्याच्यानंतर काही थोड्या देशी शेळ्या, म्हैस, गाय असं वेगवेगळ्या प्रकारची जनावरं आहेत ह्याच्यामध्ये। आणि हे सगळं आमच्या जोडीदाराचं रान आहे बघा। इकडं शेत तलाव आहे त्याचं, आणि पलीकडतेनं असं जनावरांसाठी सगळं हाती घास लावलंय, नेपियर लावलंय, त्याच्यानंतर बांबू लावलाय, शेवरी लावल्या, शेवगा लावलाय, बऱ्यापैकी झाडं त्यानं लावून घेतलं त्याच्या बांधाला प्रत्येक ठिकाणी। आणि प्रत्येकानं हे असंच म्हणजे पशुधनाच्या चाऱ्यासाठी किंवा त्यांच्या खाद्यासाठी हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतील, सुका चारा असेल, हे सगळा स्टॉक मारून ठेवावा, आणावा आणि आपल्या रानामध्ये लावावा। धन्यवाद।